आता आहे बातमी जरा चिंता करण्यासारखी। गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा स्वाईन फ्लूने डोकं वर काढलेलं आहे। पण ऐन उन्हाळ्यामध्ये पारा चढत असताना स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव का वाढलेला आहे हा प्रश्न तुम्हाला जसा पडलाय तसाच आम्हाला पडलाय। जाणून घेऊयात या रिपोर्टमधून याचं उत्तर। हवामानाच्या प्रचंड बदलामुळे स्वाईन फ्लूचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव सुरू झालेला आहे। गेल्या वर्षी आपलं चांगलं वर्ष गेलं, पण यावर्षी पुन्हा एकदा स्वाईन फ्लू दिसून येतो आहे। दिवसभर रणरणत ऊन आणि रात्री गारवा या विचित्र वातावरणामुळे सध्या राज्यात स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय। गेल्या 2 महिन्यात पुणे, पिंपरी, सोलापूरमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे। पुण्यात 8 जणांचा जीव गेलाय, पिंपरी चिंचवड आणि परिसरात 16 जणांचा, तर सोलापुरात गेल्या 8 दिवसात 4 जणांचा बळी गेलाय। शासकीय आणि खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या आजाराची लक्षणं आढळून आलेले रुग्ण मोठ्या संख्येने दाखल होत आहेत। फ्लूच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर टेम्परेचर रेंज ही फार महत्त्वाची आहे, कारण स्वाईन फ्लूचा जंतू जो आहे तो 38 डिग्री टेम्परेचरच्या पुढे जिवंत राहत नाही। त्यामुळं आज आता महाराष्ट्रातलं टेम्परेचर 40 डिग्रीच्या पुढे आहे आणि त्यामुळं उष्णकटिबंधाच्या या प्रदेशामध्ये स्वाईन फ्लू होणं अतिशय रेअर आहे। पण तरी पण आपल्याला स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळतात आणि त्याचे जंतू स्वॅब पॉझिटिव्ह आलेले आपल्याला आढळतात। ताप येणे, घसा दुखणे किंवा घसा खवखवणे, खोकला, नाक गळणे, अंगदुखी आणि डोकेदुखी ही स्वाईन फ्लूची प्रमुख लक्षणं आहेत। त्यामुळे तुम्हाला अशी लक्षणं दिसली तर तातडीनं डॉक्टरांकडे जा। ताप अंगावर काढणं जीवावर बेतू शकतं। याशिवाय पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या। फळांचा रस आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा। वैयक्तिक स्वच्छता ठेवा आणि गर्दीपासून दूर राहा। स्वाईन फ्लूशी 2 हात करण्यासाठी पालिका आणि सरकारी यंत्रणा उभी आहे, पण त्यासोबत तुम्ही स्वतःच्या जीवाची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। सूर्य डोक्यावर अक्षरशः आग ओकतोय। दुपारी लोकांना घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल बनत चाललंय आणि अशा तप्त वातावरणात स्वाईन फ्लूनं डोकं वर काढलंय। या बदललेल्या वातावरणात स्वाईन फ्लूची निर्माण झालेली साथ डॉक्टरांना सुद्धा डोकेदुखी ठरते। त्यामुळं खबरदारी हाच एकमेव उपाय बनत चाललाय। अयूब कागदी सोबत शिवकुमार पाटील, एबीपी माझा, सोलापूर।